5वा अध्याय. हे माझ्या भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे. मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्य जमा केली आहे. जमा केली आहे. विश्वासणारे मी जमा केले आहे. बागेतून उत्पन्न पाहिजे असतं. माळ्याला बागेतून उत्पन्न पाहिजे. ख्रिस्त म्हणतो 5व्या अध्यायात, मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. जो फाटा फळ देणार नाही त्याला तोडून टाकले. मी फळ देणारा फाटा आहे का? का फाटे फोडणारा फाटा आहे? बरेच असे फाटे असतात की जे फाटे फोडतात. माझं जीवन हे माझ्याशिवाय तर कुणालाही माहित नाही. याकोब 4 अध्याय आणि 8 वचन म्हटलेलं आहे, तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्याजवळ. त्याच्यानंतर नीतिसूत्राचा 5वा अध्याय 24 ते 28 वचने जर वाचली तर त्या ठिकाणी म्हटलेले की मी तुम्हाला हाक मारली पण तुम्ही ऐकले नाही आणि तुम्ही आलाही नाही. यास्तव यापुढे जेव्हा तुम्ही हाक माराल मी तुमच्या हाकेकडे कान देणार नाही. ती बाग मग सुकून जाईल. म्हणून मी परमेश्वराला फळ देणारा फाटा पाहिजे. की हाक वेगळी आहे. आता पहा, मी आपला गंधरस जमा केलेला आहे. मी आपले मधुने भरलेले पोळे खाल्ले आहे. मी दूध व द्राक्षरस ही सेविले आहे. मित्र हो खा, प्रियजन हो प्या, मनमुराद प्या. या ठिकाणी एक नाहीये. देव एकाला खायला देत नाही. तो मंडळीला भरवतोय. तो सगळ्या विश्वासणाऱ्यांना भरवतोय. सगळ्या विश्वासणाऱ्यांचा कळप त्याच्या भोवती आहे. तो म्हणतो खा प्या. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलेले, जो ताणेला आहे तो मजकडे येऊ, त्याला पाणी फुकट मिळेल. जर तुम्हाला देवाची भूक असेल तर त्याच्याकडे जा. त्याच्यानंतर तो म्हणतो की मी हात भी पुढे केला परंतु तुम्ही आला नाही. ख्रिस्त आम्हाकडे हात पुढे करतो. ज्या हातामध्ये खिळे ठोकले होते तो हात, ज्या हाताने आजारांना धरून उठवलं तो हात, तो माझ्याकरिता तो पुढे करतो. मी त्याच्या हातात हात देतो का ज्योतिषाच्या हातात हात देतो? त्यानंतर तो म्हणतो की माझे केस थपथपलेले आहेत, केसांवर दवबिंदू आहेत. मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे. ऐका, माझा वल्लभ दार ठोकीत आहे. त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. तो म्हणतो, माझे भगिनी, माझे प्रिय, माझे कपोते, माझे विणले, मला दार उघड. माझे डोके दवाने थपथपलेले आहे. माझी जुलबे रात्रीच्या दैवर बिंदूंनी भरून गेलेली आहे. प्रत्येक उपमा, प्रत्येक गोष्ट अतिशय अर्थपूर्ण. हात त्याने तिला उठवण्यासाठी पुढे केलेला आहे आणि दहीवराने त्याचे केस भिजलेले आहेत. ते थेंब खाली पडतात. डोकं त्याचं भिजलेलं आहे. डोकं अभिषेकाचं चिन्ह आहे. तो आम्हाला अभिषेक करतो. त्यानंतर हे जे केस 36वा अध्याय 25वे वचन, तो म्हणतो मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. हे जे केल 36 अध्याय आणि वचन 25. ती म्हणते मी पेहरा उतरविला आहे तो पुन्हा कसा काय लिहू? मी पाय धुतले आहेत ते पुन्हा कसे काय मळीन करू? ख्रिस्त बोलत होते आणि म्हणते मी आत्ताच नाही ड्रेस घातलाय, आता कुठं बाहेर?
आम्ही कारण देतो. माझे पाय कसे काय म्हणून, अरे विचार मलिन झाले तर पायाचं मलिन होण्याचं काय धरून बसलास. तो तुला बोलावत आहे. त्याने आपला हात आत घातला तेव्हा माझं हृदय त्याच्यासाठी कळवळले की हाच तो हात आहे मला आधार देणार. तेव्हा जाणीव झाली. आणि अर्गळीच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातास लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव ठिबकला. देव ज्यावेळेस तुमच्या जीवनात येतो त्यावेळेस तो खून सोडून जातो, पुरावा सोडून जातो की मी आलो होतो, तू नाकारलीस. त्या विंदिलेल्या हाताचं रक्त त्या मुठीला लागलेलं आहे, त्या अर्गळीला लागलेलं आहे. जेव्हा त्या मुठीला धरशील तेव्हा मूठ नाही, माझं रक्त तुझ्या हाताला लागलं, की जे तुझ्या दाराच्या कपाळपट्टीला पाहिजे, तुझं घर सुरक्षित असण्याकरिता. त्यानंतर तिने जागा उतरवलेला आहे. अर्थपूर्ण वचन आहे. जागा उतरवणं, जागा ही ओळख आहे. स्त्रीला विशिष्ट प्रकारचा जागा असायचा. रात्रीच्या समयी स्त्रीने घालण्याचा जागा सुद्धा विशिष्ट प्रकारचा होता. याचकाने घालण्याचा जागा सुद्धा विशिष्ट प्रकारचा होता. वेशेने घालायचा जागा सुद्धा विशिष्ट प्रकारचा होता. मंदिरात कुमारिकेने जायचा जागा सुद्धा विशिष्ट प्रकारचा होता. जागा ही तुमची ओळख आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला नाकारता, तुम्ही जागा बाजूला ठेवता, तुम्ही तुमची ओळख फेकून देता. तुमची ओळख तुम्ही नाकारता. पुढे जो जागा आहे तो ओळखच नाहीये तर अधिकार सुद्धा आहे. त्या जाग्यामुळं याचकाला देवाकडे जाता येत होतं. हा जो जागा आहे आम्हाला दिलेला, हा नीतिमानाचा जागा आहे. यशायाच्या 61व्या अध्यायामध्ये आणि 10वं वचन, म्हणजे ती माझी ओळख आहे. ज्यावेळेस ती जागा नाकारतो त्यावेळेस मी ख्रिस्ताला नाकारतो. त्याची माझ्यामधली ओळख मी नाकारतो. ओळख, मी ख्रिस्ताला ओळख देत नाही. ही जीवनाची शोकांतिका आहे, परंतु हे माझ्या बाबतीत होऊ नये. तसंच जागा हा अधिकार आहे. इलियाचा जागा आलिशाच्या अंगावर पडला आणि त्याने सेवा सुरू केली. संत पावलाने तिमोथेला सांगितलं, तू माझ्याकडे येशील तेव्हा माझा जागा घेऊन ये. जागा विसरू नकोस, कारण जागा त्याला, तो जागा तुरुंगात असल्यामुळे तिमोथेला घालायचा होता की माझा अधिकार आता तुला. इलियाने आलिशाला अधिकार दिला, देव त्याचा अधिकार आम्हाला देतो. हे जगे नाकारू नका. पहिली ओळख जी आहे ती कार्यशीलतेची होती. पहिला ग्रुप आम्ही नाकारतो. या ठिकाणी आराम आणि कर्तव्य, शारीरिक आणि आत्मिक यांचं रूप आहे. आळस आणि चपळ, भिंतीवर पडून राहणं, बिछाण्यावर पडून राहणं आम्हाला आवडतं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, आळशी बिजागरीवर लावलेल्या दरवाजासारख्या या अंगावर त्या अंगावर. आळस आमचा शत्रू आहे. आमचा उत्साह आम्हाला मालवून टाकतो. आम्ही देवाची प्रीती थंड करतो. इफिस्कराच्या मंडळीला ख्रिस्त प्रकटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायात म्हटलेले आहे की तू आपली पहिली प्रीती विसरलीस. प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आहे आणि 4थं वचन आहे. देव मला म्हणतोय का हो की तू तुझं पहिलं प्रेम विसरलास. आता काय खायला प्यायला भरपूर आहे, गाड्या बंगला झाल्या, पगार वाढलाय, लेकरांचे लग्न झाले, तू पहिलं प्रेम विसरलास. तदनंतर आम्ही त्याच्या रक्ताने भरलेल्या
हाताची आठवण ठेवावी, कारण तो आमच्या भेटीला येतो. होशे 9 अध्याय आणि 7 वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की समाचार घेण्याचे दिवस आलेले आहेत, प्रतिफळ देण्याचे दिवस आलेले आहेत. प्रतिफळ देण्याचे दिवस आलेले आहेत. 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाण्यावर नव्हता. सहाव्या वचनामध्ये तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाण्यावर नव्हता. बऱ्याचदा देव आमच्याशी बोलत असताना आमचा जीव ठिकाण्यावर नसतो. आमचा जीव इकडे तिकडे भरकटलेला असतो. मी त्याचा शोध घेतला पण तो मला सापडला नाही. मी त्याला हाका मारल्या पण त्याने उत्तर दिले नाही. जेव्हा तुम्ही त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा करता तेव्हा बऱ्याचदा उत्तर मिळत नाही, कारण तुम्ही आधी त्याच्या हाकेला नकार दिलेला आहे. परत एकदा ती म्हणते की यरूशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालून सांगते की माझा वल्लभ आढळला तर त्याला सांगा मला प्रेमजोर झालेला आहे. ती यरूशलेमच्या कन्यांना सांगते, म्हणजे जे इतर लोक आहेत, आपण पाहिलं कन्या म्हणजे इतर भक्त, त्यांना ती सांगते. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी पडताना तुम्ही इतरांना विनंती करता की माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. ते या ठिकाणी कमतरतेचं चित्र या ठिकाणी आलेलं आहे. स्त्रियातल्या परमसुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? तू आम्हा शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? इतर लोक विचारतात ख्रिस्तामध्ये असं काय आहे? त्याचं उत्तर तुमच्याजवळ असायला हवं आहे. पुढे ती म्हणते की नगरात फिरणारे जागले मला भेटले, त्यांनी मला मार देऊन घायाळ केले आणि तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला. जागल्यांनी काय केलं? मारलं आणि तटाच्या रक्षकांनी शालू हिसकावून घेतला. ताशेद हा शब्द आहे, रात्रीचं घालायचं वस्त्र. शक्यतो जो ज्याच्याशी वाग्दत्त झालेली आहे मुलगी, तो मनुष्य ते ताशेद देत असे मुलीला आणि ती ते अंगावर घालायची. ते त्यांनी हिसकावून घेतलं, म्हणजे जी ओळख आहे त्या जगातले लोक तुम्हाला पिटून काढतील, धुपटून काढतील आणि ते चाललेलं आहे. ती म्हणते माझी वस्त्र त्यांनी हिरावून घेतली आणि जागल्यांनी मला मार दिला. जे देवाचे लोक म्हणून म्हणतात तेही तुम्हाला धोपटतील. इतर लोक तर धोपटतीलच, पण ते सुद्धा तुम्हाला धोपटतील. माझा वल्लभ गोरा पान लाल बुंदा आहे, तो लाखात मोहरा आहे. त्याचं शीर बावळ कशी सोन्यासारखं आहे, त्याची जुल्फे कुरळे व डोंग कावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहे. शीर बावळ कशी सोन्यासारखं, सोनं देवाचं प्रतीक आहे. कावळे, देवाने एलियाला भरायला कावळ्यांचा उपयोग केला होता. कावळा सुद्धा देवाच्या उपयोगाचा येऊ शकतो. काळे कुट्ट असले तरी देवाच्या उपयोगाचे आहे. मस्तक झाकलेलं त्या केसांनी आहे. तदनंतर ही जी तटावरचे रखवालदार आहेत, यांनी तिला मारायला नाही पाहिजे. त्यांनी त्यांचं कर्तव्य बदललं, त्यांची नीतिमत्ता बदलली. जगातील जागले आणि रक्षण करणारे लोक हात वर करतील, तुझं तू पहा,
परंतु आमचे जे रक्षक आणि आमचे जे जागले देवाचे दूत आहेत ते कधी बदलणार नाही. माझे दूत तुझं रक्षण कर. आणि तिचे वस्त्र हिरवून घेतले, तिला मार दिला, परंतु तिने त्याचा शोध सोडला नाही. आमची अवहेलना होईल, आमचे हालात करतील, परंतु आम्ही ख्रिस्ताला सोडू नये. हा या ठिकाणी धडा आहे की मार देऊनही आम्ही त्याला सोडू नये. संत पाऊल दुसरे करीत 11व्या अध्यायामध्ये 27 ते 25 वचनामध्ये म्हणतो. आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला ते धन्य. आमचा छळ होईल, परंतु त्यामध्येच आमची धन्यता आहे. आमचा हेतू शुद्ध असून सुद्धा तिचा बाहेर पडायचा हेतू शुद्ध होता, स्वार्थ नव्हता. तिला इतर गोष्टी नको होत्या, ती उगीच बाहेर पडली नव्हती, परंतु तरीही तिला चोप दिला. आमचे हेतू शुद्ध असतात, आम्ही शुद्ध हेतूने वचन सांगतो, परंतु आम्हाला झोपटलं जाईल. सावध असा. पुढचं वचन पहा. त्याचे डोळे ओढ्यांच्या काठावरील भोल्यांसारखे आहेत. भोला अर्पणाचा पक्षी आहे, म्हणजे त्याच्या डोळ्यांमध्ये नीतिमत्व आहे. ते दुधात उभत असून नीट जडलेले आहे. जडलेले म्हणजे एकत्र आलेले, ते सोडत नाही. आम्ही ख्रिस्ताशी जडलेले असे असावे. त्याचे गाल सुगंध उत्पादक आणि वनस्पतीचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमळाप्रमाणे असून त्यातून गंधरस स्त्रवतो. ताटवा आहे, एकच रोपट नाही, ताटवे आहेत, म्हणजे विपुलता आहे. त्याचे हात पुष्कर रागाने कसलेल्या सुवर्ण नलिकाच आहेत. त्याचे पोट नीलमणी जळलेल्या हस्तिदंत पंखासारखे आहे. हस्तिदंत अति महाग, दुर्मिळ, रिस्ट्रिक्शन्स असलेलं ते देवाजवळ आहे. ते माझ्यासाठी उपलब्ध आहे. आणि ती विनंती करते की तो कोठे हे सांगा. आम्ही दुसऱ्यांना सुद्धा प्रार्थनेमध्ये उचलून धरलं पाहिजे. जे हिरावलं गेलं आहे त्याच्यासाठी आम्ही दुःख निश्चित प्रकट केलं पाहिजे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा, अशी स्थिती असताना सुद्धा, शालू नेलेला असताना, चोप दिलेला असताना, 9व्या वचनामध्ये परत तो तिला म्हणतो, स्त्रियांच्या परम सुंदरी, आम्ही 2 फटके खाल्ले तर आमचं तोंड पडतं. ती रक्तगंबाळ झालेली आहे आणि देव तिला म्हणतो परम सुंदरी. ते आमचं कर्तव्य आहे की त्याच्यासाठी हाल झाल्यानंतर सुद्धा आम्ही तरतरीत असं त्याच्या सेवेकरिता सादर असलं पाहिजे. स्तोत्र 63 वचन 1 की हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन, शुष्क आणि वृक्ष आणि निर्जन स्थळी मी तुला शोधलच. तिने शोध घेतल्याशिवाय ती शांत राहिली नाही. स्तोत्र 84 वचन 2, माझ्या जीवाला तुझी उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. फिलिपिकरास पत्र अध्याय 3 वचन 10, त्याच्या दुःखाचे भागीपण होऊन आपण त्याच्या मरणाला अनुरूप असं सादर व्हावं. की देवापासून नुसतं सुखच घ्यायचं नाही, त्याच्या दुःखाशी अनुरूप व्हायचं, एकरूप व्हायचं. हे माझं जीवन असलं पाहिजे. कारण होशे अध्याय 2 वचन 19 आणि 20 म्हणतं की मी तुला सर्व काळची वागदत असं करेन. मागणी झाली आणि मोडली असं नाही. आमच्या जीवनात होतं, मागणी होते, मोडते, पण तो म्हणतो मी तुला सोडणार नाही. तू माझी वधू आहेस, तू परमेश्वराला ओळखशील.
तू मला ओळखशील. तू कितीही मला नाकारलंस तरी माझं प्रेम काय आहे हे तू ओळखशील. आणि म्हणून इफिसकाराच्या 5व्या अध्याय 27व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो की आपल्याला तो गौरवयुक्त वधू अशी सादरी करत. थोडक्यात त्याच्यासारखा कोणी नाहीये. आणि पुष्कराग वगैरे हे जे मणी आहेत हे याजकाच्या छातीवर असायचे. आणि हे मणी 12 वंशांकरता 12 मणी होते, रत्न. आमची जागा ख्रिस्ताच्या छातीशी आहे. आम्ही त्याच्या छातीशी बिलगलेलो आहोत. हे 5वा अध्याय आम्हाला सांगतो. हे त्याच्या स्वभावाविषयीची साक्ष आहे.